अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, सौख्य होय इह परत्र. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. या ग्रंथात संसार, प्रपंच, परमार्थ यांची सर्वांगीण शिकवण आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही मानवधर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारी पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविश्व दारिद्र्याचा नाश होईल. अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता इत्यादींचा नाश फक्त आणि फक्त या ग्रंथाच्या श्रवणाने होतो. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपण काही नियम आहेत श्री गुरुचरित्र वाचण्यासाठीचे, ते आज आपण नियम बघणार आहोत. चला तर मग बघूयात श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी कोणते कोणते नियम आहेत. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो व सांगता शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या निजानंदाचा दिवस आहे. गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. गुरुचरित्राचे वाचन हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या वेळेस वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्याचा फराळ करावा. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे तंतोतंत पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशोच आले किंवा जननशोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा आणि मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण, मारण, भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटाचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ
व तूप असे एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचे जर तुम्ही पारायण करणार असाल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.